UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्या फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। इतर मंत्र्यांचा शपथविधी अद्याप निश्चित नाही। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून आज विधिमंडळाचा नेता निवडला जाणार। थोड्याच वेळात कोर कमिटीची बैठक। निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण मुंबई। गटनेता निवडीनंतर महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार। 3:30 वाजता राज्यपालांना भेटणार। सत्ता स्थापनेचं पत्र राज्यपालांना देणार। एकनाथ शिंदे अखेर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचा निर्णय, गृहऐवजी नगरविकास आणि आणखी एखादं महत्त्वाचं खातं सुद्धा मिळणार, सूत्रांची माहिती। हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार खोडून काढा। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा। मातोश्रीवर माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या सूचना। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलला असता। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण सुद्धा बदलत गेलं। विधानसभा निकालावरून राज ठाकरेंची डोलेबाजी। मुंबई में बीजेपी आया है तो अभी मारवाड़ी में बात करने का। मुंबईमध्ये मराठी महिलेसोबत मगरुरीची भाषा करणाऱ्याला मनसेकडून चोप। प्रसाद मिळाल्यानंतर व्यापाऱ्याची माफी। बीजेपी जीती तो मुंबई में मारवाड़ी में बात करने का। संजय राऊतांचंही खोचक ट्विट, तर मुंबई मराठी माणसांचीच असल्याचं ट्विट करत मंगल प्रभात लोढांकडून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी। मार्करवाडीमधील ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल। बॅलेट पेपरवर मतदानासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण केल्याचा आरोप। बिंग फुटेल म्हणून निवडणूक आयोग घाबरतय, नाना पटोलेंची टीका। ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदानातील घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोग सहमत नाही, तर सर्व प्रश्नांची लेखी उत्तरं सुद्धा पाठवणार। पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। सकाळी 7:27 भूकंपाचे धक्के जाणवले। तेलंगणा राज्यातील मुलुगू परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न। हल्ल्यात बादल हे थोडक्यात बचावले। सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती। शेतकरी आंदोलनावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला सुनावलं। आश्वासन दिलेलं असल्यास शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत? कृषी मंत्री शिवराज सिंहांवर साधला निशाणा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।